मुख्यमंत्री आहेत, हे जे आहेत महापालिकेत निवडून आलेले आहेत भाजपचे, आणि त्यांचे प्रमुख मराठी, तुमच्या अंगात मराठी रक्ताचा एक जरी थेंब असेल खरा तर अडाणीला प्रश्न विचारा की हा जो तुझा मराठी माणसाला उद्ध्वस्त करण्याचे जे काय कारस्थान चालू आहे ते कशासाठी, कोणासाठी? धारावीमध्ये शिवसेना विरोधाचे हे कारण आहे. चला पुढे बोला. स्थानिक स्तरावर बाबूराव माने हे धारावी बचाव आंदोलनाचं नेतृत्व करतायत. बघा, मुख्य कारण तेच आहे की त्यांनी धारावीमधले रहिवासी, धारावीमधले छोटे छोटे उद्योजक, कुटीर उद्योजक, त्यांच्या संरक्षणासाठी तो लढा उभारलेला आहे. सर्व पक्षीय, त्या शिवसेना आहे आणि ते तिथे शिवसेनेचं नेतृत्व करत आहेत. त्याची किंमत त्यांना नक्कीच मोजावी लागते. गौतम अडाणींनी गुंडांच्या टोळ्या पोचल्या आहेत का, हा माझा प्रश्न आहे. गौतम अडाणी हे उद्योगपती स्वतःला समजतात ना, मग त्यांनी उद्योगपतीसारखं वागावं, त्यांनी रतन टाटासारखं वागावं, त्यांनी मुकेश अंबानीसारखं वागावं उद्योगपती म्हणून, त्यांनी बिर्लासारखं वागावं, त्यांनी गुंडांच्या टोळीच्या प्रमुखासारखं वागू नये, त्यांनी दाऊद इब्राहिम वगैरे वगैरे जे आहे, छोटा शकील, त्या पद्धतीनं वागाल तर आम्ही छातीवर गोळ्या झेलायला तयार आहोत. हे माझ्या गौतम अडाणीला आव्हान आहे. मला सांगतो मी, उद्या 2 वाजता आम्ही एअरपोर्टला जातो आहोत. जे एअरपोर्टला मध्यंतरी प्रकार झाले आहेत, परत मला सांगतो, उद्या 2 वाजता आमच्या एअरपोर्टला मेळावा आहे. ज्या पद्धतीनं एअरपोर्टसुद्धा ताब्यात घेऊन काही गुंडांच्या ताब्यात दिलं आहे आणि तिथे गोल्ड स्मगलिंगसारखे प्रकार त्या गुंडांकडून आले समोर आणि त्यासाठी शिवसेनेला तिथे दडपण्याचा प्रयत्न होतो आहे. उद्या आम्ही 2 वाजता एअरपोर्टला जात आहोत. आणले आहेत काय असा प्रश्न आहे. तुम्ही समजून घ्या मी काय म्हणतोय ते. पोलीस म्हणतात ही कारवाई आम्ही केली नाही. हे महेंद्र कल्याणकर जे माडाचे प्रमुख आहेत, सीओ आहेत SRAचे, तर त्यांना जाऊन भेटले, त्यांनी हात वर केले, मी कारवाई केली नाही. मग रात्री घुसून JCP आणि बुलडोजर घेऊन कोणते गुंड घुसले? मग हे गौतम अडाणीचे गुंड आहेत. डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी हे तिथे त्यांनी गुंड आणले आणि त्या गुंडांच्या मदतीनं मराठी माणसांच्या जागा, श्रमिकांच्या जागा या खाली करण्यासाठी त्यांनी जोर जबरदस्ती चालवलेली आहे ना. मग याच्यावरती का आम्ही जाब विचारायचा नाही का? सरकार जर करत नाही म्हणते, देवेंद्र फडणवीस कुठे आहेत या सगळ्या विषयामध्ये? त्यांचं हे माझे आमदार आहेत, त्यांच्यावरती जरी परिस्थिती आहे तर इतर सामान्य माणसांची काय परिस्थिती आहे? धारावीतल्या लोकांना तर घाबरून टाकायचा, माझ्यावर कारवाई करून दहशत निर्माण करायची गुंडांच्या मदतीनं. आणि हे गुंड कुठून आणलेले आहेत आणि या गुंडांना कोण पोचत आहे याचं उत्तर गौतम अडाणीच्या कंपनीने द्यावं. गौतम अडाणीची कंपनी या लेवलला आली असेल धारावीमध्ये तर मग मराठी माणसाबरोबर सरळ टक्कर होईल, हे सांगतो मी. मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा 106 मेले, 1006 मरतील. तेव्हा हे गौतम अडाणींना समजून घ्यावं. हे मी प्रथम या विषयावर बोलतो आहे. आता माझा विषय नव्हता कालपर्यंत. ज्या पद्धतीनं माझ्याकडे बाबूराव माने आले आणि तो विषय मी समजून घेतलेला आहे. मला अत्यंत चिंता वाटते मुंबईतल्या मराठी माणसांची. भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक निवडून आले आहेत ना, त्यात जर कोणी मराठी असतील, मराठी आईबापाचे, तर त्यांनी राजीनामा द्यावा निषेध म्हणून. जर खरोखर असतील मराठी आईबापाचे तर त्यांनी धारावीत जाऊन पाहावं गौतम अडाणी काय अत्याचार करतो आहे. प्रत्येक मी भाजपला आवाहन केलंय तर मनसे काय घेऊन बसला? मनसे लढाईत आहेच ना. तुमचा प्रश्न किती चुकीचा आहे. जर मी भारतीय जनता पक्षाच्या मराठी नगरसेवकांना आवाहन केलेलं आहे